गुरुचरित्र अध्याय 4 श्री गुरु दत्तात्रय यांची जन्मकथा। श्री गणेशाय नमः। नामधारकांची विनंती ऐकून सिद्ध म्हणाले, तू जिज्ञासेने खूप चांगला प्रश्न केला आहेस। तुझ्या प्रश्नामुळे मी कथा मला सांधवत आठवत आहे। मी तुला अत्री ऋषींची सृष्टीच्या उत्पत्तीपासून समग्र कथा सांगतो, ऐक। सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी सर्व जलमय होते। नंतर त्यात हिरण्यगर्भ निर्माण झाले। हिरण्यगर्भ म्हणजेच रजोगुणांपासून उत्पन्न झालेला ब्रह्मा। त्याला ब्रह्मांड असे म्हणतात। पुढे त्याची 2 शकले झाली, आकाश आणि भूमी। ब्रह्माने त्यामध्ये 14 भुवनांची रचना केली। 10 दिशा, काळ, मन, बुद्धी, वाणी व कामक्रोधादी यष्टविकार उत्पन्न केले। मग त्या दृष्टीची आणखी विस्तृत रचना करण्यासाठी मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त, पुलह, कृतू आणि वरिष्ठ असे 7 मानसपुत्र निर्माण केले। ते सप्तर्षी म्हणून प्रख्यात आहेत। अनुसया ही अत्री ऋषींची पत्नी। तीच जगतजननी जगदंबा। ती अतिशय सुंदर होती, महान प्रतिव्रता होती। तिच्या पतिसेवेमुळे पुण्यप्रभाव इतका वाढला की ते पुण्याईच्या बळावरती स्वर्गाची स्वामिनी होती की काय असे देवांना चिंता वाटू लागली। तेव्हा इंद्रादी देव, सर्व देवांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिवर्गाची भेट घेतली। त्यांना अत्री आणि अनुसयेची सर्व हकीकत सांगितली। इंद्र म्हणाले, अत्री ऋषी हे थोर तपस्वी आहेत। त्यांची पत्नी अनुसया मोठी प्रतिव्रता आहे। ती तिची काया, वाचा, मने तपश्चर्येने पतिसेवा करते। आलेल्या अतिथींचे पूजन करते। कोणालाही विनमुख पाठवीत नाही। तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यही घाबरतो। तिला त्रास होऊ नये म्हणून मंद उष्णता देतो। तिच्यासाठी अग्नी शीतल होतो, वायू सौम्य वाहतो। तिच्या पावलांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते। तिला उपद्रव झाला की शाप देईल की काय अशी आम्हाला सतत भीती वाटते। आमच्यापैकी कोणाचेही स्थान ती हिरावून घेऊ शकते, असा तिचा पुण्य प्रभाव आहे। तिने एखाद्याला वर दिलाच तर तो आम्हालाही मारू शकते। तुम्ही यावर काहीतरी उपाययोजना करा, अन्यथा भविष्यात आम्ही सर्व देव तिचीच सेवा करत राहू, तिचीच सेवा करत राहू असे दृष्ट दिसेल। देवांची कहाणी ऐकून ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना राग आला। चला आपण स्वतःच जाऊन तिच्या प्रतिव्रतेची परीक्षा घेऊया। तिची पतिव्रता व्रतभंग करून तिला यमाकडे पाठवूया, असे बोलून त्यांनी देवांना अभय दिले। त्यानंतर तिघेही अनुसयेचे सत्व परीक्षा पाहण्यासाठी भिक्षुकांच्या रूपात अत्रींच्या आश्रमामध्ये आलेत। त्यावेळी अत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते। आश्रमात अनुसया एकटीच होती। भिक्षुकांनी तिला हाक मारली। ते म्हणाले, हे सती, आम्ही ब्राह्मण
अतिथी म्हणून येथे आलो आहोत. आम्हाला भूक लागली आहे. तुमच्या आश्रमात नेहमी अन्न सतर्पण होते. तुम्ही अभ्यासकताला इच्छाभोजन देता अशी कीर्ती आहे. तरी लवकरात लवकर इच्छाभोजन द्या, अन्यथा आम्ही विन्मुख होऊन अन्यत्र जातो. त्याची हाक ऐकून अनुसया बाहेर आली. तिने भिक्षुकांना वंदन करून आदराने आश्रमात नेले. त्यांचे पाय धुतले, बसण्यासाठी आसन दिले. अर्घ पाद्यातिक उपकरणांनी त्यांचे स्वागत केले व म्हणाली, मी भोजनाची तयारी करते. आपण स्नानादी नित्यक्रम उरकून घ्या. भिक्षुक म्हणाले, आम्ही स्नाने करून आलो आहोत. अत्री ऋषी येईपर्यंत थांबणे आम्हाला शक्य नाही. भोजन लवकरात लवकर हवे. ठीक आहे असे बोलून तिने पाट मांडले. अतिथींना पाटावर बसवले. मग पात्रे मांडून वाढण्यासाठी अन्न आणले. तेव्हा भिक्षुक म्हणाले, हे सती, आम्ही तुझ्या सौंदर्याची कीर्ती ऐकून इतक्या दुरून आलो आहोत. तुझ्या हातच्या स्वयंपाकाची चव द्यावी. त्याचबरोबर तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे. म्हणून तू नग्न होऊन आम्हाला भोजन वाढ. ते शक्य नसेल तर सांग. ते शक्य असेल तरच आम्ही जेवू, अन्यथा उपाशी येथून निघून जाऊ. अतिथींचे बोलणे ऐकून अनुसयाला मोठा प्रश्न पडला. ती स्वतःशीच विचार करू लागली, हे ब्राह्मण अतिथी नक्कीच कोणीतरी महात्मे असावेत. माझी सत्व परीक्षा पाहण्यासाठीच आले असावेत. अन्यथा अशी विलक्षण मागणी कोण कशाला करेल. हे विन्मुख गेले तरी पतीच्या आज्ञेचे उल्लंघन. विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतिव्रतेचे धर्म मोडतो. बिकट परिस्थिती आहे. मार्ग तर काढलाच पाहिजे. काय करावे. माझे मन तर निर्मळ आहे. आज माझ्या पतीच्या तपश्चर्येची परीक्षाच आहे. तीच माझे रक्षण करील. तिच्या पुढे मदतीला प्रभाव पडू शकत नाही. मग अतिथींच्या मागणीला होकार देऊन ती स्वयंपाकघरात गेली. तेथे विवस्त्र होऊन पक्वानांची पात्रे उचलली व माझ्या पतीची तपश्चर्या श्रेष्ठ असेल तर हे तिन्ही अतिथी लहान बालके होती असे म्हणून बाहेर पडली. तर काय आश्चर्य. त्या विमुक्तींची तान्ही बालके झाली होती. अनुसया क्षणभर घाबरली, अचंबित झाली. मग स्वतःला सावरून वस्त्र नेसून आली. ती बालके भुकेने व्याकुळ होऊ रडू लागली होती. त्याला अत्रींची काय आवश्यकता. त्यांना होते ते आईचं दूध. मातृत्व सुलभ वात्सल्याने अनुसयाला पान्हा फुटला. तिने एकेकाला मांडीवर घेतले आणि स्तनपान करून त्यांची क्षुधा शांत केली. धन्य धन्य ती अनुसया. धन्य धन्य तिचे प्रतिवर्ता. तिच्या संकल्प सामर्थ्यापुढे ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वरांनी सुद्धा काय चाललं होते. काही चालले सुद्धा नाही. त्यांची बालके झाली होती. होय, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची बालके झाली होती. त्यांना जगत जम्मे
जगदंबे यांनी दूध पिण्याचे भाग्य लाभले होते. अनुसया तिन्ही देवांची आई झाली होती. बालकांना कडेवर घेऊन खेळू लागली. तिने त्यांना पाळण्यात घातले. त्यांना निजवण्यासाठी अंगाई गीत म्हटले. त्या गीताईमध्ये उपनिषदांचे अर्थ होते. बालके निद्राधीन झाली. मध्यान्ह झाली. अत्रि ऋषी आश्रमात परतले. पाळण्यात झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. अनुसयेने त्यांना सर्व वृत्तांत हकीकत सांगितली. अंतर्ज्ञानी अत्रींनी ओळखलेच. बालकांच्या रूपात हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वरच आहेत. ऋषीवर्यांनी तिघांनाही नमस्कार केला. तेव्हा बालरूपी तिन्ही देवांना परम संतोष वाटला. आपले बालरूप तसेच ठेवून ते निज स्वरूपात प्रकट झाले आणि अत्रि आणि अनुसया यांच्या अलौकिक आचरणाविषयी प्रशंसेद्वारे त्यांनी ऋषी वर्यांना वर मागण्यास सांगितले. अत्रींनी अनुसयेकडे सहेतुक पाहिले. तेव्हा ती म्हणाली, नाथ, हे तिन्ही देव तुमच्या भक्तीने प्रसन्न होऊन येथे आले आहात. तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागा. अत्रि म्हणाले, देवश्रेष्ठींनो, तुम्ही बाळ रूपाने माझ्या घरी आले आहात तर पुत्र रूपाने येथेच राहा. तेव्हा तथास्तु म्हणून हे तिन्ही देव निजस्थानी परत गेले. अत्रि आणि अनुसयेने त्या बालकांचे नामकरण केले. बालरूपातील ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांची अनुक्रमे चंद्र, दत्त आणि दुर्वास अशी नावे ठेवली. काही काळाने दुर्वास आणि चंद्र माते सन्मुख उभे राहिले. दुर्वास म्हणाला, मी तीर्थयात्रा व तपश्चर्या करणार आहे, मला निरोप दे. चंद्र म्हणाला, मी तारांगणात वास्तव करून तुमच्या चरणांचे नित्य दर्शन घेईन. शीतल चांदणे पसरवून सर्वांना सुख देईन. पृथ्वीवरील वनस्पतींचे पोषण करीन. विष्णुमूर्ती दत्त तुझ्यापाशी राहून तुझी सेवा करीन. अनुसयेने त्यांच्या जाण्याची अनुज्ञा दिली. विष्णू दत्त रूपाने अत्रि अनुसया यांच्या पाशीच राहिला. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश त्यांच्या ठिकाणी स्थापन केले. तेव्हापासून दत्त हा अत्रि अनुसयेचा पुत्र श्री विष्णूंचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रय म्हणून ओळखला गेला. त्रिमूर्ती दत्तात्रय म्हणून एकत्वाने राहिला तो दत्तात्रय महाप्रभू हाच गुरु परंपरेने मूळ पीठ आहे. सिद्धाने नामधारणाला दत्त जन्माची अद्भुत कथा सांगितली. ती श्रवण करून नामधारकाला धन्यता वाटली. तो म्हणाला, महाराज, आज तुमच्या कृपा प्रसादाने मला दत्तावतारातील मूळ कथा ऐकण्याचे भाग्य लाभले. माझ्या ज्ञानात भर पडली. आता श्री गुरु दत्तात्रेयांचे पुढे कोणकोणते अवतार आहेत, कोणकोणते अवतार झालेत
त्याविषयी सविस्तर माहिती पुढील अध्यायामध्ये ऐकू. अध्याय 4 समाप्त.